हॅलो फ्रेंड्स. दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की सर्वजण तोंड वाकडं करतात. पण जर दुधी भोपळ्याचे कोफ्ते केले तर सर्वजण आवडीने खातात. इकडे आपण दुधी खिसून घेतला आहे. खिसून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यात कोथिंबीर, ओवा, धनापूड, हळद, लाल तिखट, मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात बेसन पीठ ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे बनवायचे आहेत. साईडलाच कढईत तेल तापत ठेवायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यात कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत. कोफ्ते तळेपर्यंत आपण साईडला वाटणाची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठा कांदा आणि टोमॅटो कट करून त्यात कोथिंबीर ॲड करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इकडे आपले कोफ्ते तळून तयार झालेले आहेत. साईडला तेल तापत ठेवलं आहे. त्या तेलामध्ये वाटण ॲड करून ते चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात मसाले ॲड करणार आहोत. त्यात हळद, मीठ, काळं तिखट, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला हे सर्व टाकून हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात पाणी ॲड करून उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे. उकळी आल्यानंतर त्यात कोफ्ते ॲड करायचे आहेत आणि वरतून कोथिंबीर. अशा प्रकारे तयार आहे आपले दुधी भोपळ्याची कोफ्ते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.